संस्था म्हणजे सोसायटी स्थापन करण्याची प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्ये पाहू। ज्या वेळेला बांधकाम व्यावसायिक इमारतीचं बांधकाम पूर्ण करतो आणि सदनिकाधारकांना इमारतीचं पोझिशन देतो, त्यावेळेस सदनिकाधारकांना ही इमारत पुढे मेंटेन करणे, तिची देखभाल करणे यासाठी सोसायटी स्थापन करणे आवश्यक। सोसायटी स्थापन ही दोन प्रक्रियेने होते, एक बिल्डरच्या सहमतीने आणि दुसरी बिल्डरच्या सहमतीशिवाय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की बिल्डरच्या सहमतीने सहकारी गृहरचना संस्था म्हणजे सोसायटी स्थापन करण्यासाठी लागणारी कागदपत्रे। सोसायटी स्थापन करण्यासाठी एक प्रस्ताव तयार करावा लागतो। त्या प्रस्तावाबरोबर जो झेड फॉर्म असतो त्याच्यावर बिल्डरची सही सहमती घेऊन तो प्रस्ताव तयार करावा लागतो। बिल्डरनी सही दिली की त्या प्रस्तावाला बिल्डरच्या संमतीने सोसायटी स्थापन करणे ही प्रक्रिया चालू करता येते। प्रस्तावाबरोबर सर्व सदनिकाधारकांचे इंडेक्स टू, बिल्डरची पॉवर ऑफ अटॉर्नी, त्याचा विकसन करारनामा म्हणजेच डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, त्याने सँक्शन केलेला प्लान, त्याला मिळालेले भोगवटा पत्र म्हणजेच कम्प्लिशन सर्टिफिकेट, ही कागदपत्रे एकत्र करून उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे सोसायटी फॉर्मेशनसाठी हा प्रस्ताव दाखल केला जातो। ही प्रक्रिया सोपी आहे, त्याच्यामध्ये कुठलीही सुनावणी होत नाही, कारण बिल्डरची संमती असते। बिल्डरच्या संमतीनुसार ही सोसायटी साधारणतः 1 महिन्यामध्ये पूर्ण होते। बिल्डरच्या संमतीशिवाय सोसायटी कशी स्थापन करायची हे आपण पुढील भागामध्ये पाहू।